गाईज, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आम्ही आहोत वुमन्स डे सेलिब्रेट करणार. गप्रे, मी व्हिडिओ काढते तर हा माझा व्हिडिओ काढतो. आता काय बोलायचं, इथे बघा आमचा केक बघून घ्या. हे आमच्या वुमन्स सगळ्या. आणि आमचा केक बघ, हॅपी वुमन्स डे. इसको क्या बोलते हैं? ये केक को केक बोलते, मुझे भी पता है. इसको क्या बोलते? चॉकलेट क्रंच केक. चला लवकर केक कापूया आपण. वुमन्स डे सेलिब्रेशन ऍट. हे बघा आमचं इथं केक कटिंग चालू आहे. वुमन्स डे संध्याकाळी 5 वाजता आमचा हॅपी वुमन्स डे चालू आहे. तर अभ्यास करती. आज काय आहे? जागतिक महिला दिन. किती तारखेला असतो? 8 मार्च. 8 मार्च. तर मला आज सांग, त्या जागतिक महिला दिनानिमित्त तुला जर भाषण करायला सांगितलं किंवा निबंध लिहायला सांगितलं तर तुझ्या नजरेतून तू काय लिहिशील मला सांग. जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन म्हणजे हर जी महिला, तर जसं की आपली आई, आपले शिक्षक, आपली आई आपल्यासाठी रोज सकाळी उठून जेवण बनवते, घराची झाडू पोछा करते, पण ती एक दिवस पण आराम नाही करत. तर आज आपण तिला आराम करून द्यायला पाहिजे. आणि आपली आई आपल्यासाठी इतकं कष्ट करते. एकच दिवस आराम पाहिजे मम्मीला. तिला हर दिन आराम पाहिजे. हर दिन तिने आराम केला तर मग घरात कामं कोण करणार? हर दिन नाही म्हणजे की आठवड्यातून एकदा आराम पाहिजे. जसं आपल्याला कसं आठवड्यातून एकदा आराम भेटतो, तसं त्यांना पण आठवड्यातून एकदा आराम पाहिजे. भेटतो का ग आराम? नाही तर आपण प्रयत्न करायचा की जास्तीत जास्त कामं घरचे आपण करावी. कामांचं सोड, मला सांग अजून ज्या फक्त आई सोड, अजून पण ज्या म्हणजे समाजामध्ये महिला आहेत, कोण काकी असेल, कोण आजी असेल, त्यांच्याबद्दल तुला काय वाटतं? त्यांच्याबद्दल अरे बोल ना, काय बोलू? तेच बोलते ना तुला, तुझ्या मनाने बोल ना, मी नाही सांगणार तुला आज स्वरा. महिला हे जागतिक देवीचे प्रतीक आहे. जागतिक देवीचे प्रतीक आहे म्हणजे की महिला हे देवीचं रूप आहे. आपण तिला त्रास नाही द्यायला पाहिजे. अच्छा, मला सांग, या दैनंदिन जीवनात कोण आलं नाही, दैनंदिन जीवनात महिला प्रत्येक ठिकाणी काम करतात. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेल्या आहेत. त्यांची प्रगती झालेली आहे. महिलांना सामाजिक क्षेत्रात चांगलं स्थान मिळायला लागलेलं आहे आता. तर त्याबद्दल काय बोलशील? मी फक्त हेच बोलणार की महिला पण मुलांची कमी नाही आहे. महिला आणि मुलं दोघं इक्वल आहे. तर दोघांना इक्वली ट्रीट करायला पाहिजे. आपला आदर्श कोण आहे? तुझे आदर्श कोण आहे? माझी मम्मी. तुझी मम्मी. माझी आदर्श माझी मम्मी तर आहेच, पण माझी आदर्श जी आहे ती राजमाता जिजाऊ. तसे तू मला त्या महिलांची नावं सांग की ज्यांच्याबद्दल तुला माहिती सांग. अशा सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या महिला सांग. इतिहासात असलेल्या महिला सांग. इतिहासाच्या पानातील आपल्या सुवर्ण अक्षरात त्यांचं नाव लिहिलेलं आहे त्या महिला सांग. राणी लक्ष्मीबाई. तिने घोड्यावर बसून आपल्या पोराला सांग. काय बोलत होती? बोल. आपल्या मुलाला पाठीशी घेऊन तिने आपल्यासाठी इतकं हे केलं. मुघलांची लढली. अशा महिलांना सलाम त्यांच्या कर्तृत्वाला. सलाम त्यांच्या कर्तृत्वाला. आणि आत्ताच्या जीवनात पण महिला आहे ज्या स्ट्रगल करतात. जसं कोण हाऊसवाईफ असतं ते लोक घरातच काम करतात. कोण जॉब वुमन असतं ते बाहेर पण काम करतात, पण घरात पण काम करतात. तरी पण त्यांना आराम नसतो. विषय फक्त आरामाचा नाही आहे. तर सामाजिक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी काम करणाऱ्या महिला हे आपल्यासाठी कोण आहे? देवी. आदर्श आहे. देवी तर आहेच, आदर्श आहे.
पोलीस भगिनी जे आपल्यासाठी त्यांचं घरदार सोडून कामं करतात, आपली संरक्षण करतात. आता महिला नेव्हीमध्ये, परत आर्मीमध्ये सुद्धा महिलांची भरती चालू आहे. महिला आता आर्मीमध्ये सुद्धा आहे. डॉक्टर, प्रत्येक ठिकाणी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामांचा ठसा उमटवलेला आहे. अशा आदर्श महिलांचा आपल्याला काय करायचं आहे? आदर्श घ्यायचा आहे. आणि आपण विचार करायचा की आपल्याला काय बनायचं. आपल्याला भिणारी मुलगी बनायचं नाही. अन्यायाला वाचा फोडायची. जिथं अन्याय होतो तिथं आपण बोलायचं. कळलं? तुझ्या नजरेतून मला हे महिला दिनांसाठी मला बघायचं होतं, तुझ्या नजरेतून महिला दिन म्हणजे काय असतो ते. चला, मी तर माझ्या स्वराला समजून सांगितलं. तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगा की तुला आज जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. पण खरंच महिला खरंच सुरक्षित आहे का हो? महिला आपल्यावरती होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवतात का? आज किती देशातल्या महिला सुरक्षित आहे? देशातलं तर लांब राहिलं, आपल्या आजूबाजूच्या किती महिला शिल्लक आहे? होतात का हो त्या आपल्या अन्यायाविरुद्ध जागे होतात का? आणि जागे झालं तर त्यांना कसं दडपलं जातं. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुढे गेलेल्या आहेत, पण नेहमी त्यांना दुप्पट स्थान मिळतं. मी तर माझ्या मुलीला शिकवलेलं आहे. महिला दिनाचं महत्त्व तिला समजून सांगितलेलं आहे. मला पाहिजे होतं तिच्या नजरेतनं महिला दिन काय असतो ते. मुलांना कसं शाळेत जे शिकवतात म्हणण्यापेक्षा मुलांना एक पेपर लिहून दिलेला असतो, त्याच्यातच त्यांना ते भाषण करायचं असतं. पण त्यांना जे वागायचं असतं ते त्यांना समाजात राहूनच कळतं. पेपरमध्ये लिहून दिलेलं ते पट्टी असं म्हणतात, ते लिहून देणार तेच आपण वाचतो आणि तेच बोलतो. पण त्याचा वापर सामाजिक जीवनात कसं करायचा, सामाजिक जीवनात आपण कसं जगायचं, समाजामध्ये कसं राहायचं, समाजामध्ये वाईट प्रवृत्तीला कसं सहन करायचं नाही, वाईट प्रवृत्तीला कसा आळा घालायचा. महिला ही रणरागिणी आहे. अन्यायाविरुद्ध वाचा आपणच फोडायची. आपल्या मुलांना आपण हेच शिकवायचं. आपल्या मुलांना आपला आदर्श देण्यापेक्षा आपल्या राजमाता जिजाऊंचा आदर्श, आपल्या इतिहासात ज्या सुवर्णपानांनी कोरलेलं आहे स्त्रियांची नावं, त्या स्त्रिया त्या काळात कशा होत्या, त्यांनी कशी अन्यायाला वाचा फोडली, हे आपल्या मुलांना आपणच शिकवायला पाहिजे. समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उचलायला पाहिजे. आपण आपली पिढी घडवली, आपण आपली पिढी चांगली घडवली, आपण आपल्या मुलांवरती संस्कार केलं तर तेच संस्कार ते उद्या मोठे होऊन त्यांच्या येणाऱ्या पिढीला देतात. त्यामुळं आपण म्हणजे सांगायचं की त्यांना चांगलं काय वाईट काय हे आपण त्यांना शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हीच माझ्याकडनं जागतिक महिला दिनानिमित्तची माझ्या मुलीला थोडीशी आणि चांगली भेट. चला, तुम्हाला पण जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.